त्या काळामध्ये चर्चचा पगडा प्रभाव, त्यामुळे मी असं म्हणेन की अश्लील शब्द त्याचे होते तिकडे सुद्धा, पाश्चिमात्य देशातही. त्यांनी पहिल्यांदा हे सगळे शब्द भेदाभेद न करता सगळे घेतले डिक्शनरीमध्ये. सगळं काही संपलंय वाटत असताना आधार द्यायचं मोठं काम या धर्मग्रंथांनी केलंय. हे म्हणजे बुद्धांनी म्हटलेलंच होतं की माझे विचार म्हणजे काहीतरी अंतिम सत्य असं काही समजू नका. सगळं काही खाजगीकरण झालं पाहिजे, भांडवलदारांच्या हातात असलं पाहिजे. इथपासून तो प्रवास पुढे पुढे जात जात शेवटी पुन्हा पटायला लागतं की अरे कुठेतरी समन्वय पाहिजे. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँक व स्टोरीटेल प्रस्तुत थिंक बुक्स या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सिरीजमधला हा 3रा एपिसोड आणि आज आपण एका सिरीजबद्दलच गप्पा मारणार आहोत. ती सिरीज आहे स्टोरीटेलवर या 2022मध्ये दर आठवड्याला जी प्रकाशित होते, की ज्याच्यामध्ये दर आठवड्याला जग बदलणाऱ्या एका ग्रंथाबद्दल चर्चा होती. आणि ती चर्चा ज्या करतात त्या सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणेच स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार सर सुद्धा माझ्याबरोबर आहेत. सर, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. तर एकूणातच ही सिरीज काय आहे, त्याचा उगम का झाला, कशामुळं ही केली जाते आणि जग बदलणारे ग्रंथ नेमके कोणते आहेत, या सगळ्याबद्दल आज मला या दोघांशी गप्पा मारायच्या आहेत. मॅडम, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की मुळात जग बदलणारे ग्रंथ निवडावेत आणि त्यांच्याविषयी लिहावं हेच का, कसं मनात आलं आणि कुठून सुरुवात झाली? नमस्कार सगळ्यात आधी सर्वांना, आणि छान वाटतंय मला आज इथे येऊन. खरं तर ना 2015मध्ये जिनियस ही मालिका प्रसिद्ध झाली आणि खूप छान तिला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनात सर्वाधिक विक्रीमध्ये जिनियस आलं होतं. लोकसत्तेमध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली होती. आणि ही मालिका जी होती त्यावेळेस डोक्यात होतं की जगावर ज्या लोकांनी प्रभाव टाकलाय अशी लोकं घ्यायची आपण आणि एक मालिका करायची. आणि मग त्या लोकांना म्हणजे त्यांनी प्रभाव टाकलाय म्हणजे त्यांचं कार्य आलंच. आणि मग यातनं हे जगप्रसिद्ध लोक जे आहेत की गॅलिलिओपासून ते रिचर्ड फाइनमनपर्यंत किंवा आपल्या जयंत नारळीकरांपर्यंत, तर अशी सगळी लोक जिनियस मालिकेतून आली. मग त्यात जगप्रसिद्ध आईन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञ होते, भारतीय शास्त्रज्ञ होते किंवा एडिसन टेस्लासारखे तंत्रज्ञ होते. तर ही मालिका करत असतानाच डोक्यामध्ये हा विचार होता. जिनियस मालिका ही अच्युत गोडबोले आणि मी मिळून केली. त्यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं की आपण पुढचा प्रकल्प जो असेल तर तो पुस्तकांविषयी घेऊ, म्हणजे असे ग्रंथ घेऊ की त्या ग्रंथांनी जगावर इतका प्रभाव टाकलाय की ते आजही ती ग्रंथ उपयुक्त आहेत. आणि ते ग्रंथ मग कोणी लिहिले, काय होतं त्या ग्रंथांमध्ये, सगळं काही येईल. पण बाकी सगळ्या पुस्तकांच्या याच्यात ते मागे पडत होतं. आणि मग कोरोनाचा काळ आला आणि मग असं ठरवलं की हे जग बदलणारे ग्रंथ यांची आपण एक यादी करू, त्यातले काही निवडू आणि मग ही मालिका तयार करू. पण इतक्या गोष्टी घडत गेल्या की त्यानंतर वेगवेगळे प्रकल्प हातात आल्यामुळे मग आता मी एकटीनं हा प्रकल्प पुढे पूर्ण करावा असं वाटलं दोघांनाही. आणि मग ही मालिका लिहिली गेली. स्टोरीटेलवरती आता आपण जानेवारीपासून हा प्रकल्प जो आहे, आमची चर्चा खूप आधीपासून याबद्दलची चालू होती. तर जानेवारीपासून आता आपण डिसेंबरपर्यंत 50 आठवडे 52 आठवडे जे होतात, तर त्याच्यामध्ये दर आठवड्याला एक या पद्धतीने एक ग्रंथ आणि त्याच्याबद्दलचं जे सगळं विवेचन आहे ते असं आपण आत्ता प्रकाशित करतो आहोत. मला या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं वाटतं की एकूणच ज्यांना वाचनाची आवड आहे, ज्यांना काही चांगलं ऐकायचं आहे किंवा पुस्तकांच्या जगाबद्दलचं प्रेम आहे, त्यांना नेमकी कुठली पुस्तकं वाचावीत, कुठली पुस्तकं घ्यावीत, कोणती माहिती असावीत याबद्दल नेहमीच प्रश्न असतो. तर इथे एक प्रकारे संपूर्ण जगाचा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा एक धांडोळा घेऊन खऱ्या अर्थाने जग ज्यांनी बदललं अशा प्रकारचे ग्रंथ कुठले आहेत ते निवडक ग्रंथ 50 त्यांची ओळख या निमित्ताने प्रत्येकाला होईल. नाही, आणि स्वाभाविकता स्टोरीटेलवरती पुस्तकं ऐकायला येणारी लोक आहेत, त्यामुळे त्या प्रत्येकाला या पुस्तकाबद्दलची माहिती मिळेल. या दृष्टिकोनातनं हा प्रकल्प आम्हाला खूपच महत्त्वाचा असा वाटतो आहे आणि त्याला खूप छान प्रतिसाद पण मिळतो आहे. मला एक वेगळा प्रश्न पडतो की प्रत्येकाला प्रभावित करून जाणारे ग्रंथ वेगळे असतात.
त्याची प्रत्येकाची म्हणून एक लिस्ट असते, काहींची बकेट लिस्ट असते की ही पुस्तकं वाचल्यावरच मला भारी वाटेल. तर या सगळ्या सब्जेक्टिव्हिटीमधून ह्याच 50 ग्रंथांनी जग बदललं किंवा हे 50 ग्रंथ जग बदलणाऱ्या ग्रंथांच्या लिस्टमध्ये टॉपला आहेत, अशी निवड तुम्ही कशी केलीत आणि ती प्रोसेस कशी होती? खरं तर हा प्रश्न म्हणजे या मालिका तयार करताना, अभ्यास करताना समोर होताच. हो. आणि इतके ग्रंथ आहेत, म्हणजे ते काही 50-100 असे नाही आहेत, हजारो ग्रंथ आहेत. मग यातनं निवड कशी करायची? आणि तू म्हणतोस ते पण बरोबर आहे की काहींना रहस्यकथा आवडतात, तर काहींना अर्थशास्त्रात गोडी असते, काही जण धर्मग्रंथात बुडालेले असतात त्या अभ्यासात. मग निवडायचे कसे? तर मला मध्यंतरी माझे मित्र हरी नरके त्यांचं वाक्य फार म्हणजे आवडलं. ते म्हणाले त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की एक सुरी कधी वाचन करू नये, म्हणजे एकच पद्धतीचं वाचलं तर आपण त्या साच्यात अडकत जातो. आणि मग म्हणजे असं वाटलं मला की आपण वैविध्यपूर्ण विषय घ्यायला हवेत, कारण एका विषयाने काही जग बदलत नाही किंवा प्रभाव पडत नाही. आणि गोडी निर्माण होईल ना ऐकायची, ते विषय ज्या विषयाकडे मी बघतच नाहीये तिकडे मी बघायला लागेल. आणि मग जवळपास आधी 200-250 ग्रंथांची यादी झाली, म्हणजे महत्वाचे म्हणत. आणि मग त्यानंतर मग ते अवघड काम होतं, पण त्यातनं असं काटछाट करत 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 50वर आणले. आणि मग या 50मध्ये सुद्धा मी जे म्हटलं की विषयांचं वैविध्य, तर त्याप्रमाणे मग धर्मग्रंथ आले. कारण अगदी पुरातन काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व हा काळ बघितला तर धर्मग्रंथांचंच राज्य होतं. मग तिथून पुढे जसं आपण सरकत गेलो पुढे पुढे मानवी संस्कृती अस्तित्वात आली आणि औद्योगिकरण वाढलं. मग नंतर पर्यावरणाचा विचार व्हायला लागला, किंवा आता जे काय जागतिकीकरण आलं, अर्थशास्त्राचा म्हणजे आर्य चाणक्याचा विचार तर होताच अर्थशास्त्रात, पण तिथून पुढे केन्स आला, फ्रीडमन आला, माल्थस आला, स्टिग्लिट्झ आला, अनेक जण आले. तर हे अर्थशास्त्र पण विषय आला, मानसशास्त्र विषय आला. कारण मानवी संबंधांशी किंवा त्यातल्या समस्या ज्या आहेत त्याची उकल करायची असेल तर अगदी मेंदूपासून ते एरिक फ्रॉमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग प्रेमापर्यंत जाण्यासाठी सुद्धा, किंवा मुलांचं वर्तन, मुलं घडतात कशी, अगदी जॉब पियाजे काय म्हणतोय, किंवा यांनी स्किनरनी केलेले वेगवेगळे प्रयोग हे बघण्यासाठी म्हणून पुन्हा मानसशास्त्र आलं. किंवा मानवी प्रेरणांबद्दल बोलणारा मॅस्लो आला. मानववंशशास्त्राचा अभ्यास करताना मग सेपियन्स, अगदी ताजं उदाहरण आहे आपल्या पुढे, ते आलं. तर हे खूप वैविध्यपूर्ण विषय होते. आणि खरं तर ही निवड जरी केली तर ते मांडायचे कसे हा पण खूप मोठा प्रश्न होता. आणि मग मांडताना असं वाटलं की आपण जर समजा असे विभाग केले की आज मी स्टोरीटेलवर फक्त अर्थशास्त्र याचेच ओळख करून देईल आणि मी म्हणेल की याची समीक्षा वगैरे नाही, ही मालिका आस्वाद घेते, त्यातलं सौंदर्य टिपते आणि तटस्थपणे बघते त्या विषयाकडे, त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे. तर स्टोरीटेलवर घेताना अर्थशास्त्रच घेतलं किंवा चरित्रच घेतलं की जसं सत्याचे प्रयोग आहेत किंवा स्त्रीवाद असेल विषय, तर मग पुन्हा लोक कंटाळतील की तेच तेच काय, म्हणून मग काळाप्रमाणे जाऊया आपण असं ठरवलं. आणि मग इसवी सन पूर्व काळापासून ते अगदी 2012-13 पर्यंत आपण प्रवास केलाय. आणि हा खूप छान प्रवास झाला. त्याच्यामधलं जे सूत्र जर बघायचं झालं तर खऱ्या अर्थाने जग बदलणारे म्हणजे काय की ज्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर खूप लांबपर्यंत पडलेला आहे. मग आता धर्मग्रंथ तर आहेच आहेत, भगवद्गीता आहे किंवा बायबल आहे, कुराण आहे, महाभारत आहे, या ग्रंथांचा तर प्रभाव सगळीकडे पसरलेला आहेच आहे ग्रंथ म्हणून. पण त्यानंतरचा जसा काळ बदलत गेला तशा पद्धतीने न्यूटनचा ग्रंथ आहे, गॅलिलिओचा ग्रंथ आहे, या सगळ्याचा निश्चितपणे आजच्या आपल्या काळाशी सुद्धा खूप बदल, जे बदल आहेत आज आपण जे काही उभे आहोत इथे ते आहोत, या ग्रंथांचा प्रभाव आहे आपल्यावरती आणि त्यातल्या विचारांचा प्रभाव आहे. तर हे सगळं फार इंटरेस्टिंग आहे तो प्रत्येक ग्रंथ समजून घेताना की त्या ग्रंथामध्ये काय आहे. कारण सगळं वाचणं शक्य नाही, पण मला माहिती पाहिजे माणूस म्हणून, एक चांगला वाचक म्हणून, की या प्रत्येक ग्रंथामध्ये, या 50 ग्रंथामध्ये आहे काय नेमकं. धर्मग्रंथांबद्दल तर आपले इतके गैरसमज असतात की आपण नुसतेच म्हणजे ते न वाचताच आपण काहीतरी मतं बनवलेली असतात. पण प्रत्यक्ष जेव्हा त्यात काय आहे हे समजून घेतो तेव्हा आपल्याला माणूस कसा डेव्हलप झाला, विकसित झाला हेही कळतं. म्हणून मला ते इंटरेस्टिंग वाटतं की काय तुला वाटलं की
गीता, कुराण, बायबल ह्या सगळे धर्मग्रंथांच्या मधनं सार घेणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्रिपिटक महत्वाचं सारखं म्हणजे आहे. काय माहितीये का, की मी माझा धर्म जो आहे त्यातच रस घेते आणि ते वाचते, आणि मग कदाचित टीका किंवा ऐकीव माहितीवर मी दुसऱ्या धर्मग्रंथाबद्दल काहीतरी बोलते, तो बोलला म्हणून मी बोलते. Right. पण जेव्हा इथे वेगवेगळ्या धर्मांच्या याचा ग्रंथांचा अभ्यास करता येतो तेव्हा लक्षात येतं, आणि सगळ्यांनी अर्थात म्हटलेलं आहे संतांपासून सगळ्यांनी, की सूत्र सगळ्यांची सारखीच आहेत, त्यात आहे काही वैविध्य, पण तरी सुद्धा कोणीही असं म्हटलेलं नाही आहे की एकमेकांची म्हणजे हिंसेला कोणीतरी हे दिलाय, वाव दिलाय त्याच्यात, आणि टीका आहे किंवा दुसऱ्या ग्रंथाबद्दल वाईट बोललं गेलं असं काहीच नाहीये. मला असं वाटतं की या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करताना एरिस्टॉटल जे म्हणतो ते मला खूप पटतं. म्हणजे तो म्हणतो की आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला आता हे सगळा अभ्यास केल्यावर खूप कळत जातंय आपल्याला, तर आपल्याला जेव्हा कळत जातंय असं वाटतं तेव्हा आपल्याला हेही कळतं की आपल्याला अजून काहीच कळालेलं नाही. खरंय. आणि हे खूप महत्वाचं आहे हे सगळ्या याचा अभ्यास करताना. विशेषतः धर्मग्रंथांबद्दल मी बोलेन. भगवद्गीतेबद्दल तर म्हणजे आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि महात्मा गांधी, आईन्स्टाईन, अगदी ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेत ज्या याचा ओपेनहायमर, तर या ओपेनहायमर जवळ कायम तो भगवद्गीतेची प्रत बाळगत असे. आणि त्यांच्यावर या तिघा चौघांवरही म्हणजे ही मोठी लोक म्हणून मी नाव घेते की केवढा मोठा प्रभाव भगवद्गीतेचा पडला होता. आणि मग त्यातली म्हणजे तत्व किंवा मूल्य काय शिकवतात आपल्याला, की एक समृद्ध शांततापूर्ण जगणं कसं असावं हे सांगता येते. आणि आपल्याला पुन्हा म्हणजे बायबल असो की त्रिपिटक असो की भगवद्गीता असो किंवा कुठलाही ग्रंथ असो, तो आपल्याला काय सांगतोय की सदाचार सगळे, आणि आधार मुख्य म्हणजे संकटकाळी आपल्याला एक अदृश्य आधाराची गरज असते. आणि त्यावेळेस सगळं काही संपलंय वाटत असताना आधार द्यायचं मोठं काम या धर्मग्रंथांनी केलंय. आणखीन एक सांगायला आवडेल मला की त्रिपिटक बुद्धाचं, तर त्यावेळेस लक्षात आलं की हा काही बुद्धानी ग्रंथ नाही लिहिला, पण मग सांगताना मालिकेत त्रिपिटक बुद्ध असंच म्हटलंय. तर हे का म्हटलंय, तर बुद्धाचं म्हणजे बुद्ध गेल्यानंतर त्याचे विचार जे होते तर त्याच्याबरोबर संपले नाहीत, ते सगळ्या हजारो लाखो शिष्यांमध्ये रुजले होते, पसरले होते, आणि ही लोक विखुरली होती. मग बुद्ध गेल्यानंतर त्यांनी ठरवलं आपण एकत्र यायचं. त्याला बुद्ध धम्मसंगती असं म्हटलं जातं. आणि पहिली धम्मसंगती, दुसरी, याच्यामध्ये काळ आहे 100 वर्षाचा, 250 वर्षाचा, 1000 वर्षांचा, पण तितक्या वर्षानंतर ते एकत्र जमले. आज जशा मोठमोठ्या परिषदा होतात आणि त्या परिषदांमध्ये हे सगळे, आणि कोणीतरी एक लागतो पालक त्याला, तसे त्यावेळेसचे राजे किंवा कोणी कोणी साथ दिली, अगदी अशोकाने सुद्धा दिलेली आहे, सम्राट अशोकाने. आणि मग त्यावेळेस त्याच्यात अपडेट्स करणं, कारण हस्तलिखित होते हे ग्रंथ, तर बुद्धाचे सगळे विचार या त्रिपिटकमध्ये, आणि प्रत्येक 100 वर्षांनी 200 वर्षांनी ते अपडेट होत गेलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे बुद्धांनी म्हटलेलंच होतं की माझे विचार म्हणजे काहीतरी अंतिम सत्य आहे असं काही समजू नका. म्हणजे काळाबरोबर म्हणजे जसं पाणी प्रवाही असतं तसं प्रवाही राहा आणि ते विचार स्वीकारा. बोलता बोलता मला हेही सांगायला आवडेल की बुद्धामध्ये एक वैज्ञानिक कसा दडला होता, की याच मालिकेमध्ये गॅलिलिओचा डायलॉग आहे, आणि आपण आधुनिक विज्ञानाचा त्याला जनक म्हणतो गॅलिलिओ. आणि मला हा अभ्यास करताना गॅलिलिओ आणि बुद्ध सारखे वाटायला लागले. याचं कारणच हे की बुद्ध म्हणतो, मी म्हणतो म्हणून विश्वास नका ठेवू, चिकित्सा करा, पडताळून बघा, सिद्ध करा, आणि मग तो विचार आपलासा करा. मुख्य म्हणजे विचारच करू नका, कृतीत आणा. आणि गॅलिलिओ तेच सांगतोय. गॅलिलिओ म्हणतोय कोण म्हटलंय, म्हणजे एरिस्टॉटल काय म्हणाला, कोपर्निकस काय म्हणाला याच्यापेक्षाही, किंवा मी काय म्हणालो याच्यापेक्षा आधी बघा, प्रयोग करून बघा. आणि फक्त का म्हणून थांबू नका. म्हणजे का तर विचारलाच पाहिजे प्रश्न, पण कसं हा प्रश्न विचारा, आणि मग तुम्ही त्याच्या खोलात जाल. तर हे सारखेपणा, आणि प्रत्येक ग्रंथ अभ्यासताना मग तो विज्ञानावर असो, धर्मावर असो, पर्यावरणावर, एकमेकांशी निगडीत हे ग्रंथ आहेत. यातला एक विचार तिथे सापडतो. म्हणजे असं एक साखळीसारखं ते पुढे पुढे जात राहतं. एक वेगळी मजा आहे असं मी म्हणेन. आणि आदानप्रदान पण खूप आहे ना, जे आपल्याला तसं जाणवत नाही, पण आजच्या अत्याधुनिक म्हणजे मानसशास्त्रात किंवा याच्यात सुद्धा किंवा जे उपाय सांगितले जातात, आता हे माइंडफुलनेस म्हटलं किंवा विपश्यना म्हटलं,
तर याच्यावर सगळा तो बुद्ध त्याच्या प्रयोगांचा आणि त्यातल्या विचारांचा प्रभाव आहेच आहे. धर्म म्हणून नव्हे, पण एकूण तुमच्या मांडणीमध्ये सुद्धा प्रभाव आहे. तर असे अनेक जे भाग आहेत की ज्यांचा एकमेकांवरती प्रभाव पडत गेला, विशेषतः म्हणजे इसवी सन पूर्व काळापासून ते आत्तापर्यंत असा हा सगळा प्रवास घेत असताना काय जाणवलं काळानुसार? म्हणजे मला असं वाटतं की इतके 50 ग्रंथ आहेत, हो, आणि आपण ते आता सगळे डिस्कस करायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल. हो, तर आपण पहिल्या काही काळापुरतं आपण विचार करूया वाटल्यास, इसवी सन पूर्वपासून ते 16व्या शतकापर्यंत, की ज्यांच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली तर वेगळे ग्रंथ आले, वेगळ्या विचार पद्धतीने माणूस बदलला. तर हा पहिला जो मानवी टप्पा आपण म्हणूया, जिथे पुस्तकांचा प्रभाव आहे, तर त्यातले ग्रंथ घेतले तर काय जाणवतं? अगदी सुरुवातीचे म्हटलं तर म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हटलं तर बायबलचा प्रभाव दिसतो, भगवद्गीतेचा दिसतो, आणि हे सगळं आधी मौखिक होतं. नंतर मग बऱ्याच कालावधीनंतर ते छापील स्वरूपात किंवा हस्तलिखित म्हणून आधी आलं. त्रिपिटक तर बऱ्याच उशिरा आलं, म्हणजे विचार रुजले होते तरी नंतर आलं. पण ही सगळी महाभारत आणि धर्मग्रंथ, हे घेतलंय ना त्यात? महाभारत अगदी सुरुवातीलाच आपण सुरुवातीला. घेतलेलं आहे. महाभारत, बायबल, त्रिपिटक हे सुरुवातीच्या काळातलेच आहेत. कुराण हे नंतर जातं. पण या सगळ्या धर्मग्रंथांच्या बाबतीत एक समान धागा असा जाणवतो की माणसाला, म्हणजे आपण असं म्हणतो शेतीचा शोध लागला, तो स्थिरावला, आणि मग मगाशी म्हटलं तसं त्याला एक काहीतरी त्याचं पालकत्व घेणारा, म्हणजे या विश्वाची निर्मिती कशी झाली हे पुढे गॅलिलिओपासून ते अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला. पण त्याआधी कुठली तरी एक वैश्विक शक्ती आहे आणि ही शक्ती सगळ्या जगावर नियंत्रण करते, आणि आपण तिच्या समोर नतमस्तक झालो पाहिजे. म्हणजे तिला एक तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं आणि आपला आधार तिच्यामध्ये शोधणं. आणि मग या धर्मग्रंथामध्ये एका माणसाने समृद्ध होण्यासाठी, अर्थपूर्ण होण्यासाठी कसं जगलं पाहिजे, आपली वाटचाल कशी केली पाहिजे, याबद्दल हे ग्रंथ सांगत गेले. आणि मग तिथून हे बदल होत गेले. म्हणजे इसवी सनापूर्वीच खरं तर मी म्हणेन चीनचा जो आहे, ज्याचं आर्ट ऑफ वॉर म्हणजे ते बांबूच्या कामट्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे, ग्रंथ आहे म्हणू आपण, सन त्सू हा होता. आणि हे म्हणजे इसवी सन पूर्व म्हणजे किती 1000 वर्षांपूर्वीचं पुस्तक आज सुद्धा मॅनेजमेंटच्या याच्यात विश्वामध्ये लोकप्रिय आहे. तर मगाशी जे तू म्हणाला होतास की त्या काळातले ग्रंथ असून सुद्धा आज सुद्धा ते उपयुक्त आहेत, त्यांची लोकप्रियता जराही कमी नाही झालेली. बेसिकली स्ट्रॅटेजी हे प्रकार जो आहे तो पहिल्यांदा त्या पुस्तकात नाही. बरोबर. वॉर असेल काय किंवा मॅनेजमेंट मधले असेल, तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते, तुमचा शत्रू ठरवावा लागतो, तुम्हाला काय अचीव करायचं ते ठरवावं लागतं, त्याप्रमाणेची आखणी करावी लागते. हे सगळेच त्या ग्रंथामध्ये मुख्य म्हणजे मॅनेजमेंट नाही, आपल्या दैनंदिन जीवनातलं पण आपण कसं वागायला हवं, आपल्या रोजच्या कामाचं नियोजनच म्हणून आपण ते कसं करायला हवं, इतकी बारीक म्हणजे बारकाईनं त्याच्यात सगळं दिलेलं आहे त्यांनी. तर त्यामुळे तो जरी असेल इसवी सनापूर्वीचा तरी अजून प्रभाव जग बदलणारच आहे तशा अर्थात. त्याला धरूनच पुढचे त्याच्यावरचे ग्रंथ त्याचे संदर्भ घेत. नाही, मला एक असा प्रश्न पडतो की आजकालचं जगणं फार फास्ट झालंय, खूप वेळ कमी असतो. अशा वेळेला हे जे विशेषतः इसवी सन पूर्व काळातले ग्रंथ आहेत, त्यांची भाषा किचकट असती, त्यांचा कॉन्टेक्स्ट वेगळा असतो, काही वेगवेगळ्या त्या बोलीभाषेतले ग्रंथ असतील. इंग्लिश मराठी आपल्याला सवय होती, आणि 16व्या शतकानंतरचे ग्रंथ रिलेव्हंट वाटतात कारण औद्योगिक क्रांती वगैरे आपण बघत असतो, आजही त्याचेच पुढची व्हर्जन घेत असतो. अशा वेळेला हे ग्रंथ वाचण्यासाठी किती वेळ द्यावा का, आणि म्हणजे त्याचं जे आजचा रिलेव्हन्स आहे हे सांगणारं काही याच्यात म्हणजे काय म्हणा इझी गाईड काय आहे का? हे सगळे ग्रंथ म्हणजे जे आपण या मालिकेत घेतलेत आत्तापर्यंतचे, हे वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहेत. म्हणजे आता संस्कृत मधला जो ग्रंथ असेल तर तो काही चीन मधल्या लोकांना समजणारा आहेच असं नाहीये, त्या भाषेत झालेत. सेपियन्स सुद्धा पाहणा कुठल्या भाषेत झालं, ते हिब्रू भाषेत आधी झालं. तर या वेगवेगळ्या भाषा असल्या तरी कालांतरानं याची ट्रान्सलेशन्स होत गेली आणि इंग्रजीमध्ये विशेषतः झाली, नंतर जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये पण होत गेली. तर यामुळे फायदा हा झाला की त्या भाषेमध्ये झाल्यामुळे जगातल्या लोकांना ते सोपं जायला लागलं. पहिल्या ग्रंथापेक्षा अभ्यास करून केल्यामुळे
पुढची भाषा सोपी झाली. आणि हे सोपं करत जायचं तंत्र जे आहे हे प्रत्येक पिढीगणिक आणखीन सोपं होत गेलं, गाभ्याला धक्का न पोहोचवता. मग आमच्यासारखे लेखक सुद्धा काय करतात की मला संस्कृत समजेलच असं नाही, मग मी आधी इंग्रजी वाचेल किंवा एखाद्या त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडे जाऊन समजून घेईल ते आणि मग पुढे लिहीन मी ते. कारण ते आईन्स्टाईन सारखं की मला समजल्याशिवाय मी दुसऱ्याला सांगू कसं, तेही सोपं करून. तर त्यामुळे हा मुद्दा काळाबरोबर सोपा होत गेलेला आहे. याला अनुसरून एक फक्त म्हणजे या सिरीज बद्दल विचारतो, कारण ही सिरीज इतर जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी की ही सिरीज नक्की काय. उदाहरणार्थ काही ॲप अशी येतात की जी सांगतात की पुस्तकाचं झिस्ट वाचा, झिस्ट ऐका, किंवा काही पॉडकास्ट असतात की जे पटकन तुम्ही समजून घ्या कारण लिसनिंग इज द न्यू रिडिंग. मग तुमची सिरीज पुस्तकाचं झिस्ट सांगती का पुस्तकाबद्दल क्युरिओसिटी निर्माण करती, ओळख करती, समीक्षा करती, का झिस्ट सांगून क्युरिओसिटी पण निर्माण करते? ही मालिका जी आहे ग्रंथ म्हणजे जग बदलणारे ग्रंथ, यात समीक्षा नाहीये. कारण जे मला वाटतं ते विनायकला वाटणार नाही किंवा प्रसादला वेगळं वाटेल काहीतरी. तर मला असं वाटतं आपण त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि मग त्यातला जिस्ट सांगत असतानाच तो जरा आणखीन सोपा करून कसा सांगता येईल असं सांगत ज्याने लिहिलंय तो तितकाच महत्वाचा आहे. जसं जिनियसवर आपण त्या व्यक्तींवर फोकस जास्त केला होता, तसं यात जरी ग्रंथावर फोकस केलेला असला तरी सुद्धा म्हणजे आता डिक्शनरी जर घेतलं तर आता काय आपण मोबाईलमध्ये टाकलं किंवा गुगलवर टाकलं की लगेच शब्दाचा अर्थ मिळतो. पण ज्या काळात सॅम्युएल जॉन्सननी डिक्शनरी लिहिली की ज्यावेळेस कम्प्युटर्स नव्हते, टाईपरायटर नसतील किंवा कुठलं असं आपण तिथे उठून गेल्याशिवाय काही मिळणार नाहीये मला, अशा वेळेस एक हाती त्या माणसाने 1.5 लाख शब्द कसे एकत्रित केले असतील. तर हे खूप मजा आहे ह्याच्यात. आणि मग या सॅम्युएल जॉन्सन बद्दल लिहिताना म्हणजे लेखकाविषयी लिहिताना अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सापडतात की याला जसं स्टीफन हॉकिंगला मोटर न्यूरॉन नावाचा स्नायू विकलांगता विकार म्हणून तो होता, तसा या सॅम्युएल जॉन्सनला टॉरेट सिंड्रोम नावाचा विकार होता. आणि हा विकार जो आहे तो काही ठराविक स्नायू किंवा मांसपेशीवरचं नियंत्रण घालवून बसतो. म्हणजे जिभेवरचं असेल, हाताची हालचाल असेल, थरथर होणं, डोळ्यांची बुबुळ स्थिर किंवा अशी सतत हालत राहणं. त्या माणसाला हे काम करताना डिक्शनरीचा किती त्रास झाला असेल. आणि हे पुस्तकं महत्त्वाची याच्यासाठी की ही जेव्हा आपण हा आस्वाद घेतो, सौंदर्य बघतो, ते अभ्यासपूर्ण त्याच्या खोलीत जातो, तेव्हा वाटतं की हे सगळं या लोकांनी केलंय तर हे वाचून एखादा थोडा नैराश्यात असेल किंवा थोडंसं मरगळ आली असेल मनाला तर ती झटकून की तो एवढा असं असताना विकलांग असताना करतोय तर मी का आळसात बसलेलं आहे, मी उठून कामाला लागलं पाहिजे. आणि माझं आयुष्य किती बदलणार आहे यात, मुख्य म्हणजे मी माझं स्वतःचं जगणं बदलत जाणार आहे यातून सगळ्या याच्यातून. तर म्हणून मला हे ग्रंथ जरा जास्त महत्वाचे वाटतात की पुस्तकाचा त्या ग्रंथाचा आस्वाद, त्या लेखकाचं आयुष्य आणि त्या लेखकाचे विचार सुद्धा, म्हणजे तो लेखक ज्या मूल्यांना घेऊन, ज्या विचारांना घेऊन हे काम करत होता, तर ते सुद्धा यात आलेलं आहे. नाही, मला यातला इंटरेस्टिंग भाग काय वाटतो की थॉट प्रोसेस आपली जी आहे त्या थॉट प्रोसेसला पूरक ठरणारे हे जुन्या इतिहासाच्या शेवटी आपलं अंडरस्टँडिंग असतं ते त्या आधीच्या अंडरस्टँडिंगवरतीच तुम्ही उभे असता त्या, जसं म्हणतात तसं आता युक्लिड आहे, त्याचं भूमिती, गणित आणि ह्याच्याशी असणारा आत्ता सुद्धा आपण त्याचा वापर करतो, तर त्याचा काय संबंध आहे. किंवा न्यूटनचा लॉ आहे, न्यूटननी कशा पद्धतीने हे शोधून काढलं, त्याचे प्रभाव पाडणारं पुस्तक आहे ना त्याच्यात. तर त्या पुस्तकाबद्दलची जेव्हा माहिती होते, त्याच्यात काय आहे हे कळतं, कशा पद्धतीने त्यांनी ते लिहिलं, शोधून काढलं, तेव्हाच त्याला आलेल्या अडचणी काय होत्या आणि त्यातून हे जगभर कसं स्प्रेड झालं. अनेक पुस्तकं जी आहेत की जी पुस्तकं ते लेखक गेल्यानंतर प्रसारित झाली पण ती पुढे खूप स्प्रेड झाली. तर ही सगळी पुस्तकं जी आहेत ती आपल्याला माहिती पाहिजेत, संग्रही असतील आणि तुम्ही वाचू शकत असाल आणि वाचणार असाल आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती संग्रही ठेवा. पण अदरवाईज किमान ही पुस्तकं आपल्याला माहिती पाहिजेत एक वाचक म्हणून. आणि अगदी म्हणजे आता व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षा देणारे आहे किंवा तुम्ही
थोडं सिनियर लेवलला जर असाल तर एक जगाचं भान येणं म्हणतात ना ज्याला. किंवा तुम्ही कुशल वक्ते असाल. हा, वक्ते असाल, कुठेही व्यवस्थापनामध्ये निर्णय घेणारे असाल किंवा आणखी, तर एक लीडर बनण्याकरता तुम्हाला एक जगाचं भान येण्याकरता ह्या सगळ्या इतिहासाचे आणि यातनं काय विचार आले हे माहिती पाहिजे. ते माहिती असेल तर तुम्ही अजून प्रगल्भ होता, तुम्ही अजून समृद्ध होता. ही या पाठीमागे या मालिकेची हे आहे. कारण ते संपूर्ण पुस्तक देणं हे किंवा ते आता सुद्धा तितक्या ह्यानी जसं पालीमधलं शक्यच नाही ना आता ऐकणं किंवा वाचणं, संस्कृत मधलं शक्य नाही. पण मला त्याची ओळख आहे, मला माहिती आहे त्यात काय आहे. नाही, आणि मुख्य म्हणजे मी हे 50 ग्रंथ, हजार पाणी कधी संपवणार, कधी वाचणार, हे सगळेच मला एकत्रित मिळत असतील तर किती छान गोष्ट आहे. किंवा अगदी आत्ता प्रसादने सांगितलं की प्रिन्सिपिया, तर आता न्यूटन जेव्हा प्रिन्सिपिया लिहितो तेव्हा त्याच्या आधी जडणघडण कशी झाली हे पण त्यात येतं. म्हणजे तो विचित्र विक्षिप्त का बनला, तर लहानपणी असा किडकिडीत असलेला, आईवडिलांचं प्रेम न मिळालेला न्यूटन तसा होणारच होता, चिडका, किडकिडीत आणि दुसऱ्यावर दुःख धरणारा विशेष म्हणजे. आणि मग लिहिताना पण ते उतरतं लेखकाचं. मला नेहमी वाटतं की आपण जे काही लिखाण करतो त्यातनं लेखक उतरत असतो, त्याचे विचार, कारण तो विषय कुठला निवडतो हे पण महत्वाचं आहे. तर तसं हा न्यूटन प्रिन्सिपिया लिहितो त्यावेळेस त्यांनी अतिशय किचकट भाषेत लिहिला तो, कोणालाच समजू नये. आणि तो याच्यासाठी लिहिला की उठसूट कोणी पण येईल आणि मला म्हणेल की म्हणजे त्याबद्दल बोलायला लागेल आणि मला कटकट नकोय लोकांची. मी असं लिहितो की कोणी फिरकलं नाही पाहिजे माझ्यापर्यंत. पण हे लिहित असताना शेवट करताना असं पण मी लिहिलंय की आपल्याला ज्यांना नोबेल मिळाला, आपले भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांनी शेवटच्या काळात या प्रिन्सिपियावर अतिशय सोपं करून, त्यातल्या सगळ्या गोष्टी सोप्या करून तो ग्रंथ पुन्हा लिहून काढला. तर मग लोकांना जर न्यूटनचा प्रिन्सिपिया वाचून समजणार नसेल तर आपल्या या मालिकेतला हा एवढा एक एपिसोड ऐकून लोक चंद्रशेखरचा प्रिन्सिपिया वाचतील. बरोबर. आणि तेही काय ज्यांना सखोल जायचंय अजून त्यांच्यासाठी आहे. अगदी. पण ज्यांना माहिती हवी आहे की न्यूटनने काय लिहिलं, प्रिन्सिपियामध्ये काय आहे, कसं लिहिलं ते, तर किमान मला त्या पुस्तकाची ओळख झाली, एवढं तरी निश्चितपणे या सगळ्या याच्यातनं माहिती मिळते. आणि खरंच मला असं वाटतं की हा जो सगळा प्रकल्प आहे तो जसं जसं पुढे होत जाईल आणि वर्षभराचं जसे ऐकत जातील तसं नक्की एक समृद्ध माणूस म्हणून तुम्ही विकसित व्हाल, एवढे तर नक्की या सगळ्या पुस्तकातनं मिळणार आहे, केवळ ओळखीमधनं. राईट. पण इथं मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तो या सगळ्या प्रोजेक्टला धरून आहे पण थोडा जेनरिक आहे. तो असा की आजकालच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन ओव्हरलोड खूप आहे. म्हणजे या सगळ्यांबद्दल मी काहीतरी सर्च केलं तर मी 4 गोष्टी बोलू शकीन इतपत तर ते विकिपीडियावर सापडतं, गुगलवर सापडतं. तर हे इन्फॉर्मेशन कडून इन्साईटकडे जे जाणं असतं, ही प्रोसेस नक्की कशी होती आणि या पुस्तकातनं कुठलंही इन्साईट मिळवायची असेल, कुठल्याही ग्रंथात नाही, खूप मोठी मोठी नावं आहेत, तर ती इन्साईट कशी मिळवा? आता आपण विकिपीडिया, म्हणजे मला आवडतं हे पण माध्यम, छानच आहे ते. पण याचा उपयोग कुठे होतो की मी वाचायनाचं म्हणजे आता कामसूत्र घेतलंय तर मला ते PDF फाईल सहजपणे मिळते कामसूत्राची इंग्रजीमधली, आणि ती मी सहज वाचू शकते. पण मग तेवढ्या माहितीवर म्हणजे काय अवलंबून राहता येत नाही. म्हणजे मला वाचायनाची माहिती हवी असेल तर ती डिटेल माहिती मला इंटरनेटवर कदाचित मिळत नाही. मला त्याच्यासाठी भांडारकर ग्रंथालयातच जावं लागतं, तिथूनच मिळू शकते. आणि मग हा म्हणजे काय म्हणतो सगळा अभ्यास केल्यावर, इंटरनेट असेल, पुस्तकं असतील, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले कोसंबींपासूनचे लेख असतील, हे सगळे लिहिल्यावर एक म्हणजे काय म्हणतो आपण सर्वसमावेश दृष्टिकोन तयार होतो. आणि मग त्यातनं आपल्याला तो लेख कसा असेल हे काढता येतं, म्हणजे तयार करता येतो तो. जसं कामसूत्राचं घेतलं आपण, कामसूत्र बघून काय आहे त्यात, म्हणजे जे विषय, पुन्हा इथे मला त्या डिक्शनरीच्या सॅम्युअल जॉन्सन बद्दल पण बोलावंसं वाटेल की त्यांनी त्या काळामध्ये चर्चचा पगडा, प्रभाव, त्यामुळे मी असं म्हणेन की अश्लील शब्द त्याज्य होते तिकडे सुद्धा, पाश्चिमात्य देशातही. त्यांनी पहिल्यांदा हे सगळे शब्द भेदाभेद न करता सगळे घेतले डिक्शनरीमध्ये. तर तसंच कामसूत्र जे आहे तर ते आपण असं आपल्या दिवाणखान्यात टिपॉयवर ठेवलंय कामसूत्र, अजूनही थोडंसं दडप, म्हणजे काय मनात थोडीशी धाकधूक होते, मुलं बघतील, अजून कोणी बघेल. तर ते जेव्हा आपण एका चांगल्या तऱ्हेनं ठेवू तेव्हा लोकांना असं वाटायला लागेल आज पण की अरे
नाही हे तर वाचलंच पाहिजे, माझ्या पौगंडावस्थेतल्या मुलामुलींनी हे वाचलं पाहिजे. आणि हा अभ्यास करताना विशेषतः कामसूत्राचं तर मिळतंय सहजपणे PDF, पण वाचायनाचं काय, की ज्यांनी लिहिलंय त्याचं सगळं आयुष्य काय होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने कुठले चढ उतार पार करत ते लिहिलं, तर मग त्याच्यासाठी शोधाशोध करावीच लागते. आणि ती केल्यावर तुमच्या हाती जे येतं तर ते सगळं मिळून जे तयार होतो अर्क म्हणू आपण, तर ते जास्त छान होतं. म्हणजे अजून एक सांगावंसं वाटेल की कामसूत्राच्या बाबतीत मला फार आवडलं ते, की त्याचं असं म्हणणं होतं वात्सायनाचं, की लैंगिक शिक्षण म्हणजे हे मुलांना नाही, तरुणांना नाही, तर मुलींना पण दिलं पाहिजे. त्यांचं वैवाहिक आयुष्य पुढे सुखात जायचं असेल तर दोघांना त्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान रोचक आणि सगळ्या छान आहेत की म्हणजे त्या वेळेस गणिकांची जी वस्ती असायची त्यांना मान होता खूप मोठा, आणि त्यांच्याकडे लग्न ठरलं किंवा लग्नायोग्य मुलगा झाला की त्याला घेऊन वडील जायचे तिकडे त्या वस्तीत, आणि तिथे तो मुलगा काही महिने राहायचा. आणि मग ती मुख्य गणिका आपल्या याच्यातली एखादी त्याला अनुरूप अशी जोडीदार निवडायची आणि ती त्याला धडे द्यायची की गृहस्थाश्रम कसा असतो, काय काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. म्हणजे फक्त सेक्स पुरतं कामसूत्र तिथेच थांबत नाही, तर अख्खं आपलं आयुष्य ज्या गोष्टींच्या पायावर उभा आहे त्या गोष्टीबद्दल बोलतं. आणि मग आपले हे गैरसमज जे असतात ते धडाधड कोसळतात. आणि म्हणून या सगळ्या अभ्यासातून जे तयार होईल ना, मला वाटतं की ते या मालिकेमध्ये येईल असं प्रयत्न केलेला आहे. आणि मला आणखी एक वाटतं की जो प्रश्न होता की इतकं सगळं उपलब्ध आहे सगळीकडे, म्हणजे आत्ता जो प्रॉब्लेम आहे, पूर्वी जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये स्कॅरिसिटी हा प्रॉब्लेम होता. म्हणजे लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध नाही आहे, त्यासाठी गेलं पाहिजे वगैरे. आता इंटरनेटमुळे काय झालंय की हे सगळं तुम्हाला उपलब्ध आहे आणि ॲम्पल आहे. तर ॲम्पल इज अ प्रॉब्लेम. आता त्याच्यामधनं शोधायचं काय, कुठलं शोधायचं, याच्यासाठी अशा प्रकारच्या मालिका उपयोगी पडतात की अरे ही ऑलरेडी काम करून ही निवडक 50 पुस्तकं काय केलेली आहेत, तर मी ही 50 पुस्तकं समजून घेईन, पाहीन तरी, मग मी पुढे अजून डीप जाईन किंवा पुढे जाईन. पण मी जे आज हरवतो त्या माहितीच्या सगळ्या महास्फोटामध्ये आणि जे समोर येईल ते पाहत बसतो आणि ॲज अ काय म्हणूया टेक्निकल तज्ज्ञ या डिजिटल क्षेत्रातला, माहिती आहे की तो अल्गोरिदम कसा चालतो आणि कशा पद्धतीने कॅरी केलं जातं तुम्हाला एका याच्यामधनं ते. तर इथे तसं होत नाही. इथे तुम्हाला एक निश्चितपणे दिशा मिळते की बाबा ही पुस्तकं ऐका, ही पुस्तकं वाचा, ही सगळी उत्तम पुस्तकं आहेत, ह्यांनी आपल्या सगळ्या विचारसरणीवरती प्रभाव पडलेला आहे. आपण माणूस म्हणून जे काही आहोत ते या सगळ्या पुस्तकांमुळे आहे. बरोबर. तर हे एडिटेड व्हर्जन किंवा या प्रकारची जाणीव देणारा हा प्रकल्प आहे. बरोबर. नाही, मला एक क्युरियोसिटी अशी आहे की 50 पुस्तकं तर आहेत. मी सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याचा धागा घेऊन विचारतो शेवटाकडे येताना, की तुम्हाला ह्या ज्या सगळी पुस्तकं आहेत त्याच्यातली तुमच्यावर प्रभाव टाकणारी किंवा तुम्हाला असं वाटलं की ही पुस्तकांनी माझं आयुष्य बदललं किंवा मला वेगळी इन्साईट दिली, अशी कुठली प्रश्न? मी या सगळ्या याच्यात आर्ट ऑफ वॉरचा उल्लेख करेल, कामसूत्राचा करेल, आणि मानसशास्त्रावरची जेवढी पुस्तकं आहेत, म्हणजे एरिक फ्रॉम विशेषतः तो मला जास्त आवडतो. आर्ट ऑफ लव्हिंग याचा प्रभाव आहे. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट जे आहे, अंडरस्टँडिंग मीडिया आहे. खरं तर असं खरंच मी 50 पुस्तकांची नावं घेईन, पण अर्थशास्त्राविषयीची सुद्धा, म्हणजे माझा हा विषय असून सुद्धा जेव्हा केन्स अभ्यासला, जेव्हा माल्थस बघितला किंवा चाणक्य बघितला, त्यावेळेस बदल कसे होत गेले. जो आधी केन्स लोककल्याणाला महत्त्व देतो, म्हणजे वेलफेअर स्टेट म्हणून, तर पुढे जाऊन जेव्हा जागतिकीकरण आणि सरकारने लुडबुड करू नये, सगळं काही खाजगीकरण झालं पाहिजे, भांडवलदारांच्या हातात असलं पाहिजे, इथपासून तो प्रवास पुढे पुढे जात जात शेवटी पुन्हा पटायला लागतं की अरे कुठेतरी समन्वय पाहिजे. तर ही सगळी जी पुस्तकं आहेत, मला असं ज्या पुस्तकाचं नाव घेशील ते पुस्तक आवडतं असं म्हणावं लागेल. इव्हन अगदी गीतांजलीमधनं सुद्धा, त्या कवितेमधनं एक विश्वाबद्दलचं प्रेम जे आहे आणि किती वेगळ्या पद्धतीने आलंय,
तर ते टागोर का नाही आवडणार? किंवा गांधीजी सांगत नाहीयेत नुसतं, तर जगलेत म्हणून सत्याचे प्रयोग. किंवा सिमॉन द बोवा, ती म्हणते स्त्री जन्मत नाही, ती घडवली जाते, तिचे पंख छाटले जातात आणि असं म्हटलं जातं की तिला उडताच येत नाही. तर केवढ्या एका वाक्यातच की तुम्हीच पुन्हा तिला दोष देता स्त्रीला. किंवा बेट्टी फ्रायडनचं जे आहे फेमिनाईन मिस्टिक, म्हणजे बायकांना स्त्रियांना हे कळतच नाही आणि कळालं नव्हतं की आपल्याला काय नाही आपल्याकडे, असमाधानी का आहोत आपण. आणि मग हे शोध घेतल्यावर तिला लक्षात आलं की अरे म्हणजे सगळं काही असूनही तिला तिचं अस्तित्वच नाहीये, म्हणून ती सुखी नाहीये. तिला मुलं आहे, म्हणजे नवरा आहे, घर गाडी सगळं आहे, पण ती सुखी नाहीये कारण तिचं सुख तेवढ्यात नाहीये. ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचं काय स्थान आहे. तर असं जेव्हा सगळं किंवा अगदी दृष्टिकोन मुळात उद्देश हाच आहे ना की आधी प्रभाव होता ते एक पुस्तक सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तेच तुम्ही फॉलो करा, द बुक ज्याला म्हणतात. तर तसं नाही आहे. तर तुम्हाला इतकी व्हरायटी ऑफ सगळं जग जे बदललेलं आहे, अनेक पुस्तक त्याच्यावरती प्रभाव पडलेला आहे, अनेक विचारांनी त्यांनी प्रभाव पडलेला आहे आणि त्यातून हे सगळं घडणं झालेलं आहे. तर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्याचा एक माहिती पाहिजे, अंदाज घेतला पाहिजे. त्यामुळे फक्त एक पुस्तक असं न म्हणता ह्या सगळ्याच पुस्तकांबद्दलची एक जाणीव तरी निर्माण व्हावी, हे बेसिकली या सगळ्या प्रकल्पाचा उद्देश आहे. बरोबर. खरं सांगू का, म्हणजे मला जो संभ्रम पडतो की मला कुठलं पुस्तक आवडतं विचारल्यावर, तर जो ही स्टोरी टेलवर मालिका ऐकेल त्या प्रत्येकाला पहिलं पुस्तक ऐकल्यानंतर वाटेल सगळ्यात आवडतं माझं हे पुस्तक आहे. पण तो जेव्हा दुसरा एपिसोड ऐकेल तेव्हा वाटेल हे पण आहे. तर ही 50ही पुस्तकं त्यातलं मला हे आवडलं नाही, कारण तुमच्या जाणीवा प्रगल्भ प्रत्येक पुस्तकातून वेगवेगळ्या रीतीनं होत जाणार आहेत. आणि एक मात्र नक्की आहे, म्हणजे स्पष्ट करायला पाहिजे इथे की ही निवड म्हणजे अंतिम निवड आहे किंवा ही खूप सगळ्यात उत्तम निवड आहे असं नाहीये. प्रत्येकाची काही मतं असू शकतात, वेगवेगळी पुस्तकं ते सुचवू शकतात आणि ती पुन्हा पुढच्या काळामध्ये घेता पण येतील की या पुस्तकांची ओळख आपण करून देऊ म्हणून. प्रत्येकाच्या क्षेत्राप्रमाणे, दृष्टिकोनाप्रमाणे ही पुस्तकं बदलू शकतात. हा एक केलेला एफर्ट आहे की त्यातल्या त्यात सार करून ही 50 पुस्तकं आपण आपण म्हटलं पण आहे मनोगतात. म्हणजे इतर जी घेऊ नाही शकलो, ज्याची खंत आहे, ती पुस्तकं पण आपण सांगितली आहेत, कारण इतरांना ती वाचायची असतील तर वाचावीत. आणि आत्ता प्रसाद म्हटला तसा की माझा इमोशनल कोशंट जास्त असेल तर मला थोडी मानसिक गरजांकडे नेणारी, संवेदनशील किंवा कल्पनेत रमणारी पुस्तकं कदाचित आवडतील. पण एखाद्या व्यक्तीला म्हणजे व्यवस्थेवर बोलणारी, अर्थशास्त्रावर म्हणजे भाष्य करणारी अशी पुस्तकं आवडतील. कोणाला गूढत्वाचा शोध घ्यावा लागेल, म्हणजे अध्यात्माकडे तो तिकडे जाईल. त्याच्यामुळे यात वैविध्य आहे आणि ज्याचा जसा कल आहे तसं त्याने ऐकावं. सो मी ॲप बघितलं आणि तुम्ही बोलताय की आत्ता ते जुन्या काळापासून सुरुवात झाली आहे, इव्हेंच्युअली वर्षभरामध्ये सगळी पुस्तकं येतील. पण तरीसुद्धा या मुलाखतीच्या शेवटी त्यांना थोडा एक फास्ट फॉरवर्ड प्रश्न विचारतो, तो असा की जितकं पुस्तक जुनं तितकं त्याच्याबद्दल समाजाचं मत तयार होतं की ते चांगलं आहे, वाईट आहे, ग्रेट आहे, ग्रेट नाही आहे. पण आज आमची पिढी खूप फास्ट बदलते. माझी बहीण 5 वर्षांना लहान आहे, तिच्या आणि माझ्या पिढीत फरक वेगळा आहे. तर अशा वेळेला जी कॉन्टेम्पररी पुस्तकं आहेत ती पण खरंच जग घडवणारी आणि बदलवणारी आहेत का? आणि आत्ताच्या कॉन्टेम्पररी साहित्यावरचं तुमचं मत काय? मला असा भेद नाही करता येणार पुस्तकांमध्ये. मला सगळ्या प्रकारची पुस्तकं जी आहेत ती आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी आवश्यक वाटतात. म्हणजे त्याच्यात असं आपण खूप वेळा वाद पण बघतो ना की इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं किंवा ललित कादंबऱ्या, कथा, कविता, हे 2 असे गट पडलेले दिसतात. तर मला वाटतं की म्हणजे माझा पिंड स्वतःचा तिकडे झुकणारा आहे, कथा, कविता, कादंबऱ्या, ललित लेखन विशेषतः. पण मी लिहायला असं लागली आहे तर ह्या दोन्हीची सांगड करता येते, असं नाही आहे की नाही. आणि त्यामुळे की ते सुद्धा तितकंच चांगलं आहे आणि मानवी आयुष्याला त्याची पण गरज आहे. म्हणजे जेव्हा आपण बाल साहित्य, कल्पनेची भरारी, आपल्याला माहित असतं ना की गालिच्यावर बसून उडणारी लोक कुठे आहेत का, पण मला स्वप्न बघायची दृष्टी ते साहित्य देतात आणि मग स्वप्न खरी करायची पण देतात. किंवा आता गूढ रहस्य, थरार किंवा शोध अशी पुस्तकं जी असतात, लहानपणी आपण दक्षता वगैरे वाचलेलं आहे, पोलिसी शोधावर वगैरे. तर ही पुस्तकं तुम्हाला एक चिकित्सक
शोधक वृत्ती देत नाहीत का? आणि आजची पुस्तकं माझ्या मते काळाच्या कसोटीवरती आपल्याला पुढच्या काळामध्येच बघायला लागेल की कुठली टिकली. जसं उदाहरणार्थ ॲनिमल फार्म आहे, 1984 आहे. ही पुस्तकं आजही जग बदलण्यासाठी म्हणजे व्यवस्थेबद्दल बोलणारी अशी ती पुस्तकं म्हणून म्हटलं तर कॉन्टेम्पररी आपण म्हणता येऊ शकतं. किंवा सेपियन्स आत्ता आपण म्हणतो की सगळे ते एकमेकांना रिफर केलं जातं हे वाचलंच, कारण त्याचा काही ना काहीतरी परिणाम जगाच्या दृष्टिकोनातनं बदलताना होतो. तर अशी पुस्तकं ही काळाच्या कसोटीवरतीच पुढे टिकतात ना, की जे तुमचं संपूर्ण विचार प्रक्रियाच बदलतात. म्हणजे थोडक्यात अजून 5-10 वर्षांना अजून एक सिरीज येऊ शकते की नक्की 21व्या शतकात प्रभाव पाडणारी प्रभाव पाडणारी पुस्तकं. पण आपण म्हणजे आता या पुस्तकाबद्दल, या सिरीज बद्दल बोललो. मला खात्री आहे की लोकांची क्युरिओसिटी नक्की वाढली असेल आणि लोक जाऊन ही सिरीज ऐकतील. तुम्ही वेळ दिलात आणि या सिरीजबद्दल क्युरिओसिटी निर्माण केलीत, कारण हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे, खूप अभ्यासातून समोर आलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं तुमचं मनोगत आम्हाला कळालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळी जण ही सिरीज नक्की ऐकावी असं मी आवाहन करतो. आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.